यांच्याशी काहीतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बोलणं झालेलं आहे, काय होय, ते बोलणं झालेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये नंतर पाहणी वगैरे सगळं झाल्यानंतर त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका, कारण राम सुतारांनी अनेक पुतळे उभे केलेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना त्याच्यातलं खूप मोठं ज्ञान आहे आणि आता करताना ते इतकं सगळ्या गोष्टी बारकाईनं बघून केल्या जाणार आहेत. त्याच्यामुळं ते त्यांचाही, जसं एखादा स्ट्रक्चरल ऑडिटर आल्यानंतर तो त्याचं ऑडिट करेल किंवा काय स्ट्रक्चर ह्याच्यात कुठल्या चुका होत्या का, राम सुतार आल्यानंतर तेही त्या ठिकाणी बघतील किंवा पुतळ्यामध्ये जे काही गोष्टी वापरायच्या असतात. ब्रांजचा पुतळा असतो, वेगवेगळ्या धातूंचे पुतळे तयार केले जातात. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागे काही वर्षापूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचा खूप मोठा पुतळा नर्मदा प्रकल्पाच्या ठिकाणी उभा केला. जगातला सगळ्यात उंच पुतळा म्हणून त्याची ओळख आहे. आणि त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये म्हणजे तिथं तर वर गेल्यानंतर अशी गॅलरी आणि गॅलरीतनं तुम्ही त्यांच्या इथून बघू शकता इकडचा, एवढा ते भव्य आणि दिव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथं पण काय अनुभव आहे, तिथं काय काम झालंय, असं सगळीकडचाच विचार त्या ठिकाणी केला जाईल आणि पुढची पावलं उचलली. तुम्ही इथे होता, काय प्रशासनाला सूचना केली? प्रशासनाला नाही, प्रशासनाकडनं मी समजून घेतलं. मी काय सूचना दिल्या त्यांच्याकडनं समजून घेतलं, काय झालं, कसं झालं, कशा पद्धतीनं होतं समजून घेतलं. मला ज्या काही माझ्या मनामध्ये शंका कुशंका होत्या त्याच्याबद्दलचे प्रश्न मी त्यांना विचारले, त्याची उत्तर देत होतो. दादा, आपल्या मनामध्ये शंका आहेत, तशाच महाराष्ट्राच्या मनामध्ये देखील अनेक शंका आहेत की संबंधित कंपनीला जे टेंडर दिलं होतं, जे काम करायला दिलं होतं, त्याचा सल्ला कुणी नेमका दिला, हे नौदलापर्यंत हे कॉन्ट्रॅक्टदार कुणी पोहोचवले, अनेक प्रश्न आहेत ते महाराष्ट्राच्या. त्याबद्दल संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे. चौकशीला सुरुवात त्या ठिकाणी केली गेलेली आहे. कुठलंही कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही, हे मी स्पष्टपणे आपल्याला मार्फत महाराष्ट्राला सांगतो. त्यातील एक आरोपी चेतन पाटील यांना